स्वागत आहे तुमचं सगळ्यांचं सुषमा स्कूटी ड्रायव्हिंग क्लासेसमध्ये. खूप दिवसांनी लाईव्ह लॉंग येतो आहे आणि बरेच दिवसापासून माझे व्हिडिओ येत नाही आहे रेग्युलर. तर आता रेग्युलर व्हिडिओ येईन. तर मॅडमचं बघा आता ग्राउंडवर पायवरती येत आहे. तर आपण यांना आता उद्या रोडला पण नेणार आहे प्रॅक्टिस करायला. तर ग्राउंडवर छान प्रॅक्टिस झाली. आता पायवरती ठेवून छान चालवत आहे. रोडचा अनुभव बघू. आता रोडला आणले मॅडमला प्रॅक्टिस करायला. स्टार्टिंगला थोडीशी भीती वाटन. तर आपण जशी ग्राउंडला पायवरती ठेवून चालवता आली तशी इथं येते का ती चेक करू आपण. आता कमी स्पीडमध्ये चालवण्याची प्रॅक्टिस करतो आहे. स्पीड कमी झालं आहे का गाडीचा बॅलन्स जातो आहे. ॲक्टिवा असल्यामुळं स्पीड पण पटकन पकडते ॲक्टिवा गाडी. तर मॅमच्या हातात रेस बसूस तर तसं होणार आहे. स्पीड झाली की बघा गाडी किती लांबपर्यंत जाते. कमी स्पीडमध्ये चालवण्याची प्रॅक्टिस करतो आहे आणि ॲक्टिवा असल्यामुळं काय होतं रेस पटकन पकडती. तर अशी गाडी रोडच्या खाली जायला बघती. तर आपल्याला रोडच्या खाली उतरू द्यायची नाही गाडी. म्हणजे आपला स्पीड आपल्याला पटकन बंद करता आला पाहिजे. तीच प्रॅक्टिस करावं लागेल अजून. इथं मॅडम थोडंसं अनकम्फर्टेबल आहे. ठीक आहे, आपण उद्या त्यांना दुसऱ्या रोडला प्रॅक्टिस करायला नेऊ जिथं रोड छोटा राहील पण मग थोडंसं डिस्टर्ब कमी होतील. जसं की दोन्ही साईडनं रोडला गाडी खाली उतरण्याची भीती वाटते. असे उंच रोडला नाही करणार, आपण प्लेन रोडला करू उद्या. गाडी खाली उतरन, लक्ष राहू द्या. बस ह्या लेवलला नेत राहा. डाव्या साईडनं ठेवण्याची प्रॅक्टिस, स्लो चालवण्याची प्रॅक्टिस. रोडच्या खाली गाडी उतरली नाही पाहिजे त्याच्यासाठी प्रॅक्टिस. पायवरती ठेवून तर येते पण आता रोडला चालवता आली पाहिजे. तर रोडला अजून चालवता नाही येत. मोकळा रोड आहे हा. एक अर्धी गाडी येते पण इथं आपण आता प्रॅक्टिस करतो आहे. इथं स्ट्रेट गाडी जायला पाहिजे आणि एका लाईनमध्ये गाडी जायला पाहिजे. तर अजून एक लाईनमध्ये नाही जात. कधी डाव्या साईडला कधी उजव्या साईडला गाडी जाते आहे. तर ती प्रॅक्टिस करू. मोकळ्या ग्राउंडवर तर पायवरती येतात पण असं रोडला आलं का बघा गाडी पायवरती पण नाही ठेवता येत आणि गाडी स्ट्रेट पण नाही चालत आहे. का बरं की ग्राउंडला पाय येणं वेगळं आणि इथं चालवणं वेगळं. याची प्रॅक्टिस करतो आहे आता. इथं पण आली पाहिजे. काही काहींना इथं यायला वेळ लागतो. तर प्रॅक्टिस करत राहायची हळूहळू, स्लो स्लो आपल्या पद्धतीनं, आपल्याला जशी कम्फर्टेबल असेल तशी. ग्राउंडला किती बी चक्कर मारले तर प्रॅक्टिस नाही होणार. रोड कमी आहे, छोटी जागा आहे, तर आपली गाडी आपल्या एक साईडला डाव्या साईडला लावून धरावं लागते. त्याच्यामुळे पण प्रॉब्लेम येतो. आत्ता तुम्ही बघितले की मॅडम ग्राउंडवर पायवरती ठेवून चालवत होत्या आणि रोडवर जसं आणलं तसं गाडी लगेच पाय पण वरती ठेवता येईना आणि एक साईडला गाडी चालवताना येते असे डाव्या साईडलाच. असं होतं. ग्राउंडला पायवरती ठेवून येते पण रोडला आलं का भीतीमुळं, रेसमुळं आपल्याला गाडी अनकंट्रोल होऊन जाते. की बघा आता खाली पण जास्त जाते कडेला गाडी. खूप कडेला चालवता येत्या. तर ते लेवल अजून नीट राहत नाही आहे मधोमध. एवढ्या साईडला पण नाही जायचं आहे आपल्याला. काय आपल्या साईडनं 2 फूट जागा ठेवायची आहे आणि डाव्या साईडनं चालवण्याची प्रॅक्टिस करायची. ठीक आहे, अशी प्रॅक्टिस करत राहू. चांगली क्लिअर झाली की मी तुम्हाला दाखवून व्हिडिओमधून. असेच व्हिडिओ बघण्यासाठी तुम्ही चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब करून ठेवा. आता असं वाटतं की जशी गाडीच येत नाही. ग्राउंडला पायवरती ठेवून चालवलेली बघितली तुम्ही आणि रोडला शिकत असल्यासारखं झाली डायरेक्ट गंमत. जसे की आपण डायरेक्ट पहिल्या दिवशी कसं शिकतोय तशीच चालू आहे प्रॅक्टिस. म्हणजे पायवरती ठेवून चालवणं वेगळं आणि हे रेसचं आणि रोडचा अंदाज येणं वेगळं. अशी प्रॅक्टिस करत राहावं लागन जोपर्यंत पायवरती येत नाही तोपर्यंत. स्लो स्लो, कधी मध्ये येते गाडी, कधी साईडला जाती. ठीक आहे, याच्यावर पण पायवरती येईन. आता अशी प्रॅक्टिस चालू झाली जशी पहिल्या दिवशी आपण शिकत होतो तसं. असं सगळ्यांच्या बाबतीत नाही होत. कोणाकोणाच्या बाबतीत होतं की ग्राउंडला पायवरती येतात आणि रोडला आल्यावर असं पहिल्या दिवशीसारखी परत प्रयत्न करावा लागतो. आता पूर्ण वाकडी तिकडी जशी चालन तशी प्रॅक्टिस करून आपण परत गाडी व्यवस्थित क्लिअर करू आणि पाय पण वरती येईन.
इथं बघा मॅडमचे कसे पाय वरती आलेले आहे. ही प्रॅक्टिस ग्राउंडवरची आहे. तर इथं पाय वरती आले. आता मला वाटलं रोडला पण पाय वरती येईन, पण ठीक आहे, रोडला पाय वरती नाही येते तर आपण प्रॅक्टिस करणार आहे. असे पाय रोडला पण वरती येतील. हे ग्राउंडवरचे व्हिडिओ आहे. तर ग्राउंडवर पाय वरती घेऊन चालवलेली आहे बघा. असं होतं कोणाकोणाला की रोडला आलं की भीती वाटते, गाडी साईडला जाईन का, खाली उतरन का. त्याच्यामुळं मग ती प्रॅक्टिस करावं लागते की रोडला पाय जरी वरती आले तर घाबरायचं नाही. ग्राउंडला पाय वरती आलेले म्हणजे तुम्हाला गाडी येते आहे, फक्त तुम्हाला रोडची भीती वाटते. आता रोडला आपण प्रॅक्टिस केली का ती पण भीती चालल्या जाईल.